नमस्कार विद्यार्थी मित्र हो, आत्मबल फाउंडेशन या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे। NMMS मॅथचे मागील वर्षाचे प्रश्न आपण बघत आहोत। हे आपलं लेक्चर क्रमांक 3 आहे, तर त्याला आपण सुरुवात करूया। प्रश्न क्रमांक 61 ते 63 साठी सूचना काय दिलेली आहे ती बघा। राज, संगीता, अलका, वैभव व प्रसाद यांच्या परीक्षेचा निकाल लागला आहे। सर्वजण मराठी विषयात प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले। राज, अलका व प्रसाद गणित विषयात, तर इतिहास विषयात वैभव, अलका व प्रसाद प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले। गणित विषयात प्रथम श्रेणीत असलेले दोन मुलगे इंग्रजी विषयातही प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले। संगीता ही विज्ञान व इंग्रजी विषयातही उत्तीर्ण झाली। तर पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा असं म्हटलेलं आहे। आता प्रथम श्रेणीमध्ये कोण कोण उत्तीर्ण झाले ते आपण पहिल्यांदा लिहूया। आता मराठीमध्ये कोण कोण उत्तीर्ण झालं ते लिहूया। तर मराठीमध्ये सर्वजण म्हणजे कोण कोण आलेले आहेत, तर राज आला, संगीता आली, त्यानंतर अलका, त्यानंतर वैभव व प्रसाद ही सर्वजण मराठीमध्ये प्रथम श्रेणीमध्ये उत्तीर्ण झालेले आहेत। आता गणित विषयामध्ये इथे लिहिलंय बघा, कोण? राज, अलका व प्रसाद हे काय झालेत गणित विषयामध्ये। तर इतिहास विषयात वैभव, अलका व प्रसाद प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले। मग आता प्रथम आपण लिहूया गणित विषयात कोण कोण प्रथम श्रेणीमध्ये आले। राज आलेला आहे, अलका आलेली आहे आणि प्रसाद आलेला आहे। त्यानंतर इतिहास विषयात बघा, इतिहास मध्ये लिहूया इथं इतिहास मध्ये कोण कोण? इतिहास विषयात वैभव इथं दिसतोय काय, त्यानंतर अलका आणि प्रसाद हे प्रथम श्रेणीमध्ये, वैभव, अलका आणि प्रसाद। गणित विषयात प्रथम श्रेणीत असलेले दोन मुलगे इंग्रजी विषयातही प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले। आता बघा, गणित विषयात असलेले कोण कोण मुले आहेत? राज आणि प्रसाद ही दोन मुले आहेत। ही मुले इंग्रजी विषयात सुद्धा प्रथम श्रेणीत आलेली आहेत। म्हणजेच इंग्रजी विषयात इथे लिहितो, इंग्रजीमध्ये कोण कोण आलेले आहेत? राज आणि प्रसाद हे प्रथम श्रेणीमध्ये उत्तीर्ण झालेले आहेत। इथं बघा वाक्य काय दिलेलं आहे, संगीता ही विज्ञान व इंग्रजी विषयात उत्तीर्ण झाली असं म्हटलं नाही की बघा प्रथम श्रेणीमध्ये आलेली आहे, ती फक्त उत्तीर्ण झाली असं म्हटलेले आहे। कशात? विज्ञानामध्ये आणि इंग्रजीमध्ये। कोण? संगीता। तर पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा। प्रश्न क्रमांक 61 बघा, विज्ञान विषयात प्रथम श्रेणी कोणाला मिळाली नाही असं म्हटलेलं आहे। तर इथं लिहिलंय बघा वाक्य, संगीता ही विज्ञान व इंग्रजी विषयात उत्तीर्ण झाली म्हटलंय, प्रथम श्रेणीमध्ये आलेली आहे असं म्हटलंय काय, तर नाही। तर ह्याचं उत्तर ऑप्शन क्रमांक 3 संगीता। ह्याचा अर्थ काय? विज्ञान विषयामध्ये अलका, राज आणि वैभव यांना काय मिळालेली आहे? प्रथम श्रेणी मिळालेली आहे। ह्या तिघांना फक्त अलका, राज आणि वैभव यांना प्रथम श्रेणी मिळालेली आहे। कुठल्या विषयात? विज्ञान विषयामध्ये। त्यानंतर प्रश्न क्रमांक 62 बघा, प्रसादने किती विषयात प्रथम श्रेणी मिळालेली आहे? म्हणजे प्रसादला किती विषयामध्ये प्रथम श्रेणी मिळालेली आहे? बघा, प्रसाद इथं मराठीमध्ये सुद्धा आहे, त्यानंतर प्रसाद हे बघा हे दिसतोय प्रसाद इथं प्रसाद गणित विषयामध्ये पण आहे, प्रसाद ह्या इतिहास विषयामध्ये पण आहे आणि तो इंग्रजीमध्ये पण आहे। म्हणजे 1 2 3 4 अशा 4 विषयामध्ये मिळालेली आहे। बघा, याचं उत्तर ऑप्शन क्रमांक 4 येणार नाही। म्हणजे 5 विषयामध्ये त्याला प्रथम श्रेणी मिळालेली नाही का? कारण जर त्याचं हितं या ऑप्शन मध्ये नाव असतं, समजा हितं अलका किंवा इतर राज किंवा वैभव ह्या ठिकाणी जर प्रसादचं नाव असतं तर त्याला 5 विषयामध्ये प्रथम श्रेणी मिळालेली असती। परंतु ह्या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक 1 प्रसादला 4 विषयामध्ये प्रथम श्रेणी मिळालेली आहे। त्यानंतर प्रश्न क्रमांक 63 बघा, कोणत्या विद्यार्थ्यांना इंग्रजी व गणित विषयात प्रथम श्रेणी मिळालेली आहे? बघा, गणित विषयामध्ये कोणत्या विद्यार्थ्यांना म्हटलंय इंग्रजी व गणित विषयामध्ये प्रथम श्रेणी, ज्याला इंग्रजीमध्ये पण मिळालेले आहे। इंग्रजीमध्ये कोणाला मिळालेला? राज आणि प्रसाद ह्या दोघांना इंग्रजीत पण मिळालेले आणि गणितात पण ते आहेत का? आहेत, राज आणि प्रसाद म्हणजे इंग्रजीत पण आहेत ती आणि गणितामध्ये पण आहेत। अशी कोण कोण आहेत? राज आणि प्रसाद। म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 हे त्याचं बरोबर उत्तर आहे। त्यानंतर प्रश्न क्रमांक 64 ते 66 साठी सूचना बघा, पुढील प्रश्नात संख्यांचा एक विशिष्ट गट दिलेला आहे। दिलेल्या पर्यायातून एक पर्याय त्या गटांशी जुळतो तो शोधून योग्य पर्याय लिहायचा आहे। प्रश्न क्रमांक 64 बघा,
120, 80 आणि 24 ह्या तिघांच्या मध्ये काहीतरी पॅटर्न आहे. तसाच पॅटर्न तुम्हाला खालील ऑप्शन मधील एकाच आहे ते शोधून काढायचा आहे. बघा 120 या कसं तयार होतंय, तर 120 म्हणजे हा 11चा वर्ग. 11चा वर्ग किती असतोय 121 वजा किती केलेला आहे 1 केलेला आहे. 11चा वर्ग 121 वजा 1 किती आलं 120. त्यानंतर 80 कसं तयार झालंय बघा हे 80, तर 80 कसं तयार होतंय, तर 9चा वर्ग किती येतोय 81 आणि त्याच्यातून 1 वजा करा. 9चा वर्ग 81 वजा 1 किती आलं 80 आलं. त्यानंतर हे 24 कसं तयार होते बघा इथं लिहितो मी, तर 24 कसं तयार होते, तर काय केलेलं आहे 5चा वर्ग वजा 1 केलेला आहे किती आलेला आहे 24 आलेला आहे. म्हणजे आपण कुणाकुणाचा वर्ग केलाय 11चा वर्ग केलाय, 9चा वर्ग केलाय, 5चा वर्ग केलाय. म्हणजे हा जो वर्ग केलाय ना 11चा वर्ग 9चा वर्ग 5 हा विषम संख्यांचा वर्ग आहे. त्याच पद्धतीनं इथं बघा जे 48 म्हणजे कसं आहे 7चा वर्ग वजा 1, 7चा वर्ग किती झाला 49 आणि वजा 1 किती येते 48 येते. ऑप्शन क्रमांक 3 हे त्याचं बरोबर आहे. जर समजा 63 हे सुद्धा येऊ शकते, खरं 63 काय करणार तुम्ही 8चा वर्ग वजा 1 करणार आणि 8चा वर्ग येणार 64 वजा 1 किती येणार 63 येणार. खरं कशाचा वर्ग केलाय हा 8 हा समसंख्येचा वर्ग आहे. 8 हा समसंख्या, त्यामुळे हे ऑप्शन नसणार. इथं पण बघा 99 म्हणजेच काय बघा 10चा वर्ग वजा 1, खरं 10 काय समसंख्येचा वर्ग आहे, समसंख्येचा वर्ग नाही. इथं सर्व बघा 11चा वर्ग म्हणजे 11 ही विषम संख्या, 9 ही विषम संख्या, 5 ही विषम संख्या आणि 7 ही विषम संख्या आहे. त्यानंतर बघा आता पुढला प्रश्न क्रमांक 65वा. प्रश्न क्रमांक 65वा काय सांगतोय ते बघूया. बघा 73 दिलेला आहे, 13 दिलेला आहे आणि 71 दिलेला आहे. ह्या तिघांच्या मध्ये काहीतरी पॅटर्न आहे ते शोधून काढायचं आहे. बघा 73 ही मूळ संख्या आहे, 73 ही मूळ संख्या आहे. त्याच पद्धतीनं 13 ही सुद्धा मूळ संख्या आहे. त्याच पद्धतीनं 71 ही सुद्धा मूळ संख्या आहे. मग खाली कुठली मूळ संख्या बघा 43 ही सुद्धा मूळ संख्या आहे, 89 ही सुद्धा मूळ संख्या आहे, 83 सुद्धा मूळ संख्या आहे, 97. मग काय पॅटर्न, तर बघा हे 73 इथं लिहितो बघा, हे 73 आहे ना, 73चं उलट केलं, 73चं काय उलट केलं होणार 37. 37 सुद्धा मूळ संख्या आहे. त्यानंतर बघा 13चं उलट, 13चं जर उलट केलं तर किती येते 31. 31 सुद्धा मूळ संख्या आहे. त्यानंतर 71चं उलट केलं तर हे 71 सुद्धा म्हणजे 71चं उलट 17, 17 सुद्धा मूळ संख्या. त्याच पद्धतीनं जर तुम्ही 97 ला उलट केलं येणार किती 97 ला उलट 79, 79 सुद्धा मूळ संख्या आहे. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 4 हे बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 66वा बघा 120, 210 आणि 24. तर इथं काय पॅटर्न लागतोय बघा, तर 120 कसं काढलेलं आहे 120 ला सांगतो, तर 120 म्हणजे 5चा घन केलेला आहे मायनस 5 केलेला आहे, म्हणजे 5चा घन केला आणि वजा काय केली तीच संख्या म्हणजे 5 केलेला आहे. 5चा घन किती येतो 125 वजा त्याच्यातून 5 केल्यानंतर 120 आलेला आहे. त्यानंतर इथं 216 म्हणजे काय बघा 6चा घन केलेला आहे, 6चा घन आणि काय बघा 6 केलेला आहे वजा, म्हणजे 6 ज्या संख्येचा घन केला तीच संख्या वजा. 6चा घन येतोय 216 वजा 6 किती येणार 210 येणार. आता 24 कसं काढलेला आहे, तर 3चा घन केलेला आहे, 3चा घन वजा 3 केलेला आहे. 3चा घन येतोय 27 वजा 3 केलेला आहे, किती आलेला आहे 24 आलेला आहे. बघा ज्या संख्येचा घन म्हणजे 5चा घन केला आणि तीच संख्या त्यातून वजा करायची कुणा 5. इथं 6चा घन केला त्याच्यातून वजा 6 केले, इथं 3चा घन केला इथं वजा 3 केलेला आहे. त्याच पद्धतीने खालचा पॅटर्न कुणाशी लागतोय, तर ह्या ऑप्शन बघा 360 लागतोय. कसा लागतोय, तर बघा इथं 4चा घन किती येतोय 64 आणि त्याच्यातून 4 वजा केलेला आहे, म्हणजे 4चा घन आला 64 आणि 64 मधनं 4 वजा केलं आलं किती 60. ऑप्शन क्रमांक 3 हे त्याचं बरोबर उत्तर आहे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 67 आणि 68 साठी सूचना काय दिलेल्या आहे, ह्या दोघांच्यासाठी एक चौरसाकृती कागदाला घड्या घालून तो विशिष्ट ठिकाणी कापलेल्या प्रश्न आकृतीत दाखवलेला आहे. म्हणजे कागदाला घड्या घातलेल्या आहेत, एका चौरसाकृती कागदाला घड्या घालून तो विशिष्ट ठिकाणी कापलेल्या प्रश्न आकृतीमध्ये दाखवलेला आहे. ही प्रश्न आकृती आहे. ती कागदाची घडी उलगडल्यानंतर कशी दिसेल ते योग्य पर्यायानं लिहायचं आहे. बघा आता ह्याला आपण ओपन केल्यानंतर हे कसं दिसेल, पहिल्यांदा आपण जर समजा हे ह्या डायरेक्शनला ओपन केल्यानंतर कसं दिसेल
ते आपल्याला सांगायचं आहे. ह्या डायरेक्शनला ओपन केल्यानंतर इथं एक असा तयार होणार, म्हणजे इथं एक गोल तयार होणार. त्यानंतर काय बघा, ह्यो जो गोल आहे तो गोल इकडे जाणार असा त्या डायरेक्शनला ओपन केल्यानंतर. परत ही काय बघा आकृती अशा पद्धतीनं अशी, आणि हिथं हिथं कसं तयार होणार, हिथं परत आणि काय बघा लक्षात ठेवायचं, हिथं असा षटकोन असा तयार होणार आहे. ठीक आहे, असं तयार होणार इथं, हे समजून घ्या. बघा इथं कशा पद्धतीनं तयार होणार, तर ही आकृती मी ह्या बाजूला जर उलगडली तर ही अशी, त्यानंतर हे अशा पद्धतीने इकडे होणार. त्यानंतर जर मी काय बघा तिला आपण खाली खाली ओपन केली, म्हणजे ह्या डायरेक्शनला खाली ओपन केली तर कशी दिसणार, तर इथनं काय बघा ती इथनं ती अशी होणार. परत काय बघा ती अशी होणार. त्यानंतर इथं काय बघा, इथं इथं तुमचा परत आणि असा गोल येणार. त्यानंतर ती अशी, परत अशी. त्यानंतर ही आकृती अशी इथं खाली हे इथं तयार होणार. त्याच पद्धतीने हे बघा इकडे जर असले तर ते असं तयार होणार. आणि हे काय बघा, की अशा पद्धतीने आकृती तयार होणार. अशा पद्धतीने आकृती तयार झालेली कुठल्या ऑप्शन मध्ये आहे, तर ऑप्शन क्रमांक 3 मध्ये आपल्याला बघायला मिळते. आणि हे गोल बघा, हे गोल दोन, हे गोल इकडे पण येणार, इकडे खाली ओपन केल्यानंतर. तर ऑप्शन क्रमांक 3 ला हे 3 हे त्याचं बरोबर उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 68, ही सुद्धा एक आकृती आहे. ही कापल्यानंतर आता तिला उलगडायची आहे. उलगडल्यानंतर कशी दिसणार, आता बघा ही अशी कापलेली हित आहे ना, तर ते त्या काय करायचं, अशी ओपन करायची. आता पहिल्यांदा कशी ओपन करायची, अशी ओपन करायची, ह्या डायरेक्शनला हित ओपन करायची. तर हित ओपन केल्यानंतर ती कशी दिसेल ते बघा सांगायची. म्हणजे मी तुम्हाला काय सांगालोय, आता हिथं एकूण हे बघा, ह्याचं मी 4 भाग करतो, 4 भाग करतो. ह्याचं काय केलं मी 4 भाग. तर आता ही अशी ओपन करायची नाही. का अशी ओपन करायची नाही, कारण हिला कापलेली बघा हिथं असं आहे. ह्याच्यावरनं लक्षात घ्यायचं, तर ती आता अशी इकडं ओपन करायची, अशी ओपन करायची. त्यानंतर ती कशी दिसेल ते बघायचं आहे. कशी दिसणार, तर ही बाजू हिथं आहे बघा, जे हिथं दिसतंय ते हिथं जाणार आहे, जिथं दिसतंय ते हिथं जाणार आहे. म्हणजे एकतर तो अशा पद्धतीनं काय षटकोन तयार होणार, 1 2 3 4 5 6 7 8, म्हणजे 8 बाजूचा अष्टकोन तयार होणार. मग ते इथंच आहे, इथं काय बघा ते नाही आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 हे त्याचं बरोबर उत्तर आहे. इथं बघा की हे असं झालेलं कुठंच नाही आहे, इथं असं काय केलेलं आहे, काय नाही केलेलं आहे. त्यामुळे हे प्लेनच येणार. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 2 हे त्याचं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 69 ते 71 साठी सूचना बघा. खालील प्रश्नात स्तंभ 1 मध्ये काही शब्द दिलेले आहेत आणि स्तंभ 2 मध्ये त्यांचे सांकेतिक अंक दिलेले आहेत, पण ते स्तंभ 1 च्या शब्दातील अक्षराच्या क्रमाने असतीलच असे नाही. ती सांकेतिक भाषा शोधून पुढील प्रश्नांची योग्य उत्तरे दिलेल्या पर्यायातून शोधा. म्हणजे स्तंभ 1 मधील स्तंभ 2 मध्ये ते जुळेल असंच नाही. म्हणजे आर साठी इथं 4 हे आहे असं म्हणायचं नाही, किंवा ए साठी 2 आहे असं नाही, किंवा वाय साठी 3 हे असतीलच असं नाही. तर ती सांकेतिक भाषा काय करायची आहे, शोधायची आहे. तर ती कशा पद्धतीनं शोधायची ते आपण बघूया. आता बघा इथं आर घेऊया, आर आर आणि कुठं आहे बघा, इथं पण आर आहे. आर आणि कुठं दिसतोय तुम्हाला आर, तर आर कुठे दिसत नाही. मग आर साठी काय आहे बघा, तर ह्याच्यामध्ये आणि ह्याच्यामध्ये कुठला आकडा समान आहे, तर 2, म्हणून आर साठी 2 झाला. आता बघा ए कुठं कुठं दिसतंय, ए हिथं दिसतंय, ए परत हिथं दिसतंय आणि ए. आता ह्या तिघांच्या मध्ये समान असलेला आकडा, तिघांच्या मध्ये म्हणजे कोणाकोणाच्या, ह्याच्यात 423 मध्ये, परत 315 मध्ये आणि 673 मध्ये समान असलेला आकडा कुठला आहे, 3 आहे. त्यानंतर वाय साठी काय असणार आहे, तर वाय साठी 4 असणार आहे. त्यानंतर यस साठी बघा, यस कुठं कुठं आहे, हिथं यस आहे, त्यानंतर हिथं यस आहे आणि हिथं यस आहे. मग या तिघांच्या मध्ये समान असलेला कुठल्या कुठला, ह्याच्यात, परत ह्याच्यामध्ये आणि काय बघा शेवटच्या मध्ये कुठला समान आकडा आहे, तर 6 समान आहे. त्यानंतर ओ साठी कुठला आकडा, ओ इथं दिसतोय काय, ओ आणि कुठे दिसते, नाही दिसत, तर थांबा. त्यानंतर काय बघा यम साठी काढूया. यम कुठे दिसतंय, यम इथं दिसतंय आणि यम शेवटी दिसतंय. मग ह्या दोघांच्या मध्ये म्हणजे कुणाच्यात, ह्याच्यात आणि काय बघा या शेवटच्यात समान आकडा कुठला आहे, तर तुम्ही म्हणाल 7, म्हणजे यम साठी आलं 7. त्यानंतर ई साठी बघा, ई हिथं एक दिसते आणि ई हिथं एक दिसते काय. मग ह्या दोघांच्या म्हणजे ह्याच्यात आणि ह्याच्यात समान आकडा कुठला आहे, तर
8 8 हे समान आहे, म्हणजे ई साठी 8. म्हणजे राहिलेला ओ साठी राहणार, म्हणजे ओ साठी किती जाणार? 9 राहणार. बघा हे ओ साठी 9 गेला. त्यानंतर एस साठी झालं. पी साठी बघूया आपण. आता पी साठी कुठलं? पी हिथं एक आहे आणि हिथं एक आहे. मग ह्या दोघांच्या मध्ये म्हणजे ह्याच्यात आणि ह्याच्यात समान कुठला आहे? तर 1 2 8 6 आहे आणि म्हणजे एक आहे. एक दिसतोय काय? एक हा समान आहे. त्यानंतर आर साठी झालं. ई साठी झालं. डब्ल्यू साठी बघूया. डब्ल्यू डब्ल्यू कुठं आहे? फक्त हिथं आहे. आणि पी साठी किती झालेला आहे? झालेला आहे. ओके. त्यानंतर ए साठी झालेला आहे. ए साठी झालेला आहे. पी साठी 1 झालेला आहे, म्हणजे डब्ल्यू साठी झालेला 5 होणार. त्यानंतर एस साठी झालेला आहे. अशा पद्धतीने आता बघा हे सर्वांसाठी मी आकडे घेतलेला आहे. अशा पद्धतीने 69 साठी बघा. 69वा प्रश्न काय आहे? एस साठी काय आहे? वाय साठी काय बघा इथं? वाय साठी 4 आहे. त्यानंतर ई साठी काय आहे? 8 आहे. आणि एस साठी काय आहे? 6 आहे. म्हणजे 486 हे याचं बरोबर उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक पुढचे बघूया. मी इथं लिहून घेतलेला आहे पहिल्यांदाच. प्रश्न क्रमांक 70 साठी परमसाठी काय येणार? पी साठी काय येते बघा? पी साठी 1 येतोय. ए साठी किती येतोय? ए साठी 3 येतोय. आर साठी किती येतोय? 2 येतोय. ए साठी परत 3 येतोय आणि एम साठी किती येतोय? एम साठी 7 येतोय. 13,237 ऑप्शन क्रमांक 3. आणि प्रेयर साठी काय येणार? पी साठी किती येतोय? 1 येतोय. आर साठी 2 येतोय. ए साठी 3 येतोय. वाय साठी 4 येतोय. ई साठी किती येतोय? 8 येतोय. आणि आर साठी किती येतोय? 2 येतोय. म्हणजे किती? 1,23,482. 1,23,400 1,23,482 ऑप्शन क्रमांक 2. बघा एकदा जर तुम्ही हे काढलं व्यवस्थित, म्हणजे कुठल्या अल्फाबेटला कुठला नंबर, तर त्यानंतर हे प्रश्न एकदम सोप्या भाषेमध्ये होऊन जातात. त्यानंतर प्रश्न क्रमांक 72 आणि 73 साठी सूचना काय बघा? प्रश्न क्रमांक 72 आणि 73 साठी सूचना दोघांसाठी. खाली दिलेल्या प्रश्न आकृती दाखविल्याप्रमाणे एका चौरसाकृती कागदाला घातलेली घडी दिली आहे. तोच कागद उलगडल्यानंतर कसा दिसेल ते पर्यायातून शोधायचं आहे. प्रश्न क्रमांक 72 बघा. प्रश्नाकृती दिलेली आहे. आता ह्याला जर उलगडलं बघा, ह्याला तुम्ही खाली उलगडू शकताय किंवा इकडे उलगडू शकताय. तर अशी तर काय बघा एक कन्फर्म झालेल्या मध्ये लाईन येणार आहे. आणि त्यानंतर काय बघा ती लाईन अशी सुद्धा इकडं असणार आहे. आणि बघा हे असं बॉक्स तयार होणार आहेत. आणि इकडला जो बॉक्स आहे इथला, तिथं समान दोन्ही बॉक्स असणार आहेत. म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 हे त्याचं बरोबर उत्तर आहे. नंतर पुढला प्रश्न बघूया आपण. प्रश्न क्रमांक 73. प्रश्न क्रमांक 73 काय? प्रश्न आकृती. आता ही उलगडल्यानंतर कशी दिसेल? बघा हे असं इथं कापलेलं आहे. आता ते उलगडायचं तुम्ही ह्या डायरेक्शनला तरी उलगडणार नाही, कारण काय बघा तिकडे आकृतीच नाही आहे. आता उलगडाय पाहिजे कशी? अशी खाली उलगडाय पाहिजे. आणि खाली उलगडल्यानंतर काय बघा ती आकृती इथं लक्षात घ्या. खाली उलगडल्यानंतर मी तर असं बघा ह्याला असं खाली उलगडलं की ती बघा अशा पद्धतीनं तयार होणार. आणि इथं काय बघा असा बाण येणार आणि हे सगळं पोकळ राहणार आहे. सगळं पोकळ बघा इथं ह्याच ऑप्शन मध्ये आहे. सगळं पोकळ ह्याच ऑप्शन मध्ये इथं दिसून येते. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 4 हे त्याचं काय आहे? बरोबर उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 74 आणि 75. प्रश्न क्रमांक 74 आणि 75 दोघांच्यासाठी सूचना दिलेली आहे. दिलेल्या प्रश्न आकृतीची आरशातील प्रतिमा कशी दिसेल? हे काय म्हणते? आरशातील प्रतिमा. ते खाली दिलेल्या उत्तर आकृतीच्या पर्यायातून निवडायचं आहे. प्रश्न क्रमांक 74 प्रश्न आकृती दिलेली आहे. बघा ही आकृती दिलेली आहे. आरशातील प्रतिमा म्हणजे त्याची ह्या बाजूला प्रतिमा पडते. कुठल्या? ह्या बाजूला. म्हणजे काय करायचं बघा, तिची जी ही बाजू मी दाखवतोय ते बघा, तिची जी ही बाजू आहे ना, ही बाजू ही इकडे जाणार. आता ही काय जाणार? इकडं. आणि तिची जी ही बाजू आहे ही ती बाजू काय बघा इथं पडणार अशी. म्हणजे अशी आकृती तयार होणार. वरची बाजू ही बाजू इथंच राहणार आहे. आणि ही खालची बाजू सुद्धा काय बघा तिथंच राहते. फक्त होतंय काय, तुम्ही आकृती उचलायची आणि उलटी टाकायची आहे. आकृती उचलायची असते आणि उलटी टाकायची. आता हे तुम्हाला दिसतंय, हे बघा हे कुठं जाणार हो? तर हे काय बघा हिची हित येणार. हित उलट होणार म्हणजे हित येणार. खरं त्याचा जो रंगवलेला पार्ट कुठे येणार आहे बघा, त्याचा रंगवलेला पार्ट काय बघा इकडे येणार. आणि ते कुठल्या कुठल्या ऑप्शन मध्ये आहे? 2 मध्ये आहे आणि 3 मध्ये आहे, 1 मध्ये सुद्धा आहे. आता त्यानंतर ही आकृती बघा, ही आकृती इथं हे दिसतंय काय बघा, तिची पोझिशन कुठे जाणार आहे? तर तिची पोझिशन इथं जाणार आहे. खरं ती उलटी होणार याचा अर्थ काय बघा, रंगवलेला पार्ट उलटा होणार याचा अर्थ काय? रंगवलेल्या
उलटा होणार याचा अर्थ काय, जो रंगवलेला पार्ट काय बघा तिथंच राहणार आहे, रंगवलेला पार्ट हा काय बघा खालीच राहणार, तो काय बघा वरती येणार नाही आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक. आणि मला सांगा त्यानंतर इथं बघा हे काय बघा इकडे येऊन उलट होणार, म्हणजे हे जे दिसतंय ना ते इकडल्या बाजूला येणार, म्हणजे इकडे येणार, इकडे येणार. ते कुठल्या ऑप्शन मध्ये, ऑप्शन क्रमांक काय बघा 2 मध्ये आहे आणि 4 मध्ये आहे, खरं 1 मध्ये आहे. खरं हिथं बघा ही आकृती आणि ही आकृती ह्या दोघांच्या मध्ये समान आहे, ह्याच्यात नाही, म्हणजे ऑप्शन निघून गेला. आणि ही आकृती आणि ही आकृती ह्याच्यात बघा, ह्याच्यात वरती गेलेलं, वरती जाणार नाही, त्यामुळे ह्यो पर्याय गेला. पर्याय क्रमांक फक्त 2 उरलेला आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 75 बघा, आरशातील प्रतिमेवरला प्रश्नाकृती दिलेली आहे. आता ह्याचं बघा फक्त ह्या गोलावरनं तुम्हाला समजून येते गोल कसा असणार आहे. गोल तर काय बघा लक्षात ठेवायचा त्याचा हिथं येणार आहे, म्हणजे जर समजा बघा ही बाजू काय बघा आरशातील प्रतिमा, ही बाजू इकडे जाणार अशी, आणि ही जी बाजू आहे ना ही बाजू ही इथं त्याच्यात जवळ येऊन पडणार इथं. आरशातील प्रतिमा कधी पण अशी ह्या बाजूला उचलून टाकायचं. तर ह्यो गोल कसा असणार आहे, ह्यो इथं येणार आहे, आणि ह्यातील जो ॲरो आहे ना बघा, हे ॲरो कसा आहे असा आहे, तर त्याची डायरेक्शन बघा त्याचं काय बघा तो असा होणार, त्याचा असा उलटा होणार, इथं तो कसा होणार बघा असा होणार. ते कुठल्या कुठल्या ऑप्शन मध्ये आहे, तर ऑप्शन क्रमांक 2 मध्ये पण आहे आणि ऑप्शन क्रमांक 3 मध्ये पण आहे. परंतु बघा हे जे ॲरो दिसतात ना, हे ॲरो हे वरतीच असणार, आणि हा काय बघा कसा पण हे उलट करून ह्या डायरेक्शनला टाकलं तर ते ह्यो वरती असणार आणि खालीच असणार, ते ऑप्शन क्रमांक 3 मध्ये आहे. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 3 हे त्याचं बरोबर उत्तर आहे. बघा त्यानंतर प्रश्न क्रमांक 76 बघा, रामदास पूर्वेकडे 5 किलोमीटर गेल्यावर उजवीकडे वळून 3 किलोमीटर अंतर चालला. बघा रामदास समजा इथं आहे, इथनं तो बघा बघा 5 किलोमीटर पूर्वेकडे गेला, पूर्वेकडे 5 किलोमीटर म्हणजे ह्या डायरेक्शनला गेलं. ही पूर्व दिशा आहे, ही पूर्व दिशा आहे, ही पश्चिम दिशा आहे, ही उत्तर दिशा आहे, आणि ही दक्षिण दिशा आहे. आता ह्यो काय केलेला आहे, इकडे 5 किलोमीटर गेलेला आहे, 5 किलोमीटर गेला. त्यानंतर आता बघा त्याचं तो इथपर्यंत 5 किलोमीटर गेला समजा, त्याचं फेस कुणीकडे आहे, इकडे आहे. मग त्याची उजवी दिशा कुठली असणार, ही खाली उजवी दिशा असणार, आणि काय बघा डावी दिशा वरती असणार. त्यानंतर काय म्हटलंय, 5 किलोमीटर गेल्यावर उजवीकडे वळून 3 किलोमीटर अंतर चालला, म्हणजे खाली किती गेलाय 3 किलोमीटर गेलेला आहे. नंतर उजवीकडे वळून 2 किलोमीटर, आता त्याचा काय बघा तो इथं समजा आला, त्याचा फेस काय आहे खाली आहे, मग त्याला उजवी दिशा कुठली असणार, ही उजवी दिशा ही डावी दिशा. आता तो उजवीकडे किती गेलेला आहे बघा, इथून तो उजवीकडे 2 किलोमीटर गेलेला आहे. तो निघालेल्या ठिकाणापासून कोणत्या दिशेस असेल, तो निघालेल्या ठिकाणापासून कोणत्या दिशेला असेल, तर तो काय बघा जर मी ना अशा पद्धतीने बघितलं तर तो काय बघा असा खालच्या दिशेला असणार, आणि ही दिशा कुठली असते, या दिशेला आपण काय म्हणतोय आग्नेय असं म्हणतोय, ह्या दिशेला आग्नेय असं म्हणतोय. बघा ह्या दिशेला आपण काय म्हणतोय ईशान्य म्हणतोय, ह्या दिशेला ईशान्य जी उत्तर आणि पूर्व मध्ये असते. ह्या दिशेला आपण जी उत्तर आणि पश्चिम मध्ये असते तिला काय म्हणतोय वायव्य असं म्हणतोय, आणि जी ही दिशा पश्चिम आणि काय बघा दक्षिण मध्ये असते तिला काय म्हणतोय आपण नैऋत्य असं म्हणतोय, नैऋत्य. त्यामुळं आग्नेय हे त्याचं बरोबर उत्तर आहे, ऑप्शन क्रमांक 3 हे त्याचं बरोबर उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 77 आणि 79 साठी सूचना बघा. पुढील प्रश्नात प्रश्नचिन्हाच्या जागी क्रमाने कोणती संख्या येईल असं म्हटलेलं आहे. 77 नंबरचा प्रश्न 34 दिलेला आहे, 23 दिलेला आहे, 14 दिलेला आहे, 7 दिलेला आहे, 2 दिलेला आहे. 34 मधनं 23 गेलेला आहे, किती उरणार आहे 34 मध्ये 23, तर 11 उरणार आहे. त्यानंतर 23 मधून 14 गेल्यानंतर किती उरणार आहे, तर 9 उरणार आहे. त्यानंतर 14 मधून 7 गेल्यानंतर 7 उरणार आहे, इथं काय बघा 5. आता 2 मधनं काय बघा बघा इथं पहिल्यांदा इथं या दोघांच्या मधला डिफरन्स 11 आहे, त्यानंतर इथं 9 आहे, त्यानंतर 7 आहे, 5. आता इथं किती असणार 3 डिफरन्स असणार, म्हणून 2 वजन काय बघा ह्या 2 मधनं हे 3 काय करा वजा करा, 2 मधनं 3 गेल्यानंतर किती येणार वजा 1 येणार, वजा 1 ऑप्शन क्रमांक 3. त्यांचा प्रश्न क्रमांक 78 काय बघा. आता हा अशा पद्धतीचा प्रश्न कसा सोडवायचा हे कळालेलं पाहिजे. हे 10 कसं तयार झाले, 29 कसं तयार झाले, 66 कसं तयार झाले हे बघा. पहिल्यांदा 66 बघा कसं तयार झाले, तर 4चा घन अधिक काय बघा 2 केल्यानंतर किती येते 66 येते.
4चा घन अधिक 2 केले. हे 29 कसं आलेलं आहे? तर 29 कसं आलेलं आहे? 3चा घन अधिक काय केलेलं आहे? 2. 3चा घन किती येतोय? 27 येतोय. बरोबर आहे ना? 3चा घन 27 अधिक काय बघा 2 केलेला आहे. किती आलेला आहे? 29 आलेला आहे. हे 10 कसं काढलेलं आहे? 10 काय केलेला आहे इथं? 2चा घन अधिक 2 केलेला आहे. 2चा घन किती येतोय? 8 अधिक 2 किती येणार? 10 येणार. ठीक आहे. 3 कसं काढलेलं आहे? 3 कसं काढलेलं आहे? तर 3 कसं काढलेलं आहे बघा. 3 इथं किती केलेला आहे? 1चा घन अधिक 2 केलेला आहे. किती आलेला आहे? 3 आलेला आहे. आणि 2 कसं काढलेला आहे? तर 0चा घन अधिक 2 केलेला आहे. तो किती आलेला आहे? 1 आलेला. सॉरी 2 आलेला आहे. ते किती आलेला? 2. मग आपल्याला इथं करायला पाहिजे काय बघा? करायला पाहिजे हे 127 ला हे जुळतंय बघा. 5चा घन अधिक काय बघा 2. 5चा घन 125 अधिक 2 किती असणार? 127. ऑप्शन क्रमांक 1 हे त्याचं बरोबर उत्तर आहे. अशा पद्धतीनं प्रश्न सोडवायचा. त्यानंतर पुढले प्रश्न बघा. इथं काय दिलेलं आहे? प्रश्न क्रमांक 79, 95, 116, 139, 163. 95 कसं तयार झालं बघा. तर 95 म्हणजे 10चा वर्ग केलेला आहे वजा 5 केलेला आहे. 10चा वर्ग किती असतोय? 100 वजा 5 किती येणार? 95 येणार. त्यानंतर हे 116 कसं तयार केलेलं आहे बघा. 116 म्हणजेच काय बघा. 11चा वर्ग केलाय वजा 5 केले. 11चा वर्ग 121 वजा 5 करा त्याच्यातून तर किती येणार? 116 केले. त्यानंतर 139 कसं करणार? 12चा वर्ग वजा 5. 12चा वर्ग किती? 144 वजा 5. सर्वांच्या मधनं वजा 5 केलेला आहे. पहिला 10चा केला वर्ग, त्यानंतर 11चा, त्यानंतर 12चा वर्ग किती येणार? 139. त्यानंतर 163 कसं काढलेलं आहे? तर 13चा वर्ग केलेला आहे वजा 5. 13चा वर्ग किती येतो? 169 वजा 5 किती येणार बघा? 163 येईल. किती येणार? 163. आता काय करणार तुम्ही पुढं? 14चा वर्ग वजा 5 करणार. 14चा वर्ग 196 येतोय वजा 5 किती येणार? 191. ऑप्शन क्रमांक 2 हे त्याचं बरोबर उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 80 वा बघा. हा प्रश्न कशा पद्धतीनं सोडवायचा आहे ते काय म्हटलेलं आहे इथं? जर आग्नेय दिशेला उत्तर म्हटलं, जर आग्नेय दिशेला उत्तर असं म्हटलं, तुम्हाला दिशा पहिल्यांदा समजलेल्या पाहिजे. पहिल्यांदा दिशा काढायला पाहिजे. इथं ईशान्य असते, इथं आग्नेय असते, इथं नैऋत्य असते आणि इथं वायव्य असते. इथं काय असते बघा? इथं उत्तर असते, इथं दक्षिण असते दिशा, इथं पश्चिम दिशा असते, पश्चिम, आणि इथं काय बघा? पूर्व दिशा असते. आता काय म्हटलंय तिने? आग्नेय दिशेला म्हणजे कुठल्या? ह्या आग्नेयला उत्तर म्हटलंय. कसं म्हटलंय बघा. तर हे इथून काय बघा? इथून आग्नेयकडून उत्तरेकडे गेलेला आहे आणि हे किती डिग्रीचा अँगल आहे? तर 135 डिग्रीचा अँगल तयार होतोय बघा. त्याच पद्धतीनं बघा. तर त्याच पद्धतीने ईशान्य दिशेला पश्चिम असं म्हटलेलं आहे. ईशान्य कुठं आहे? ईशान्य इथं आहे. ईशान्येकडून पश्चिमेला म्हणजे इथून काय बघा? पश्चिमेला 135 डिग्री काय म्हणले? ईशान्येला पश्चिम. तर पश्चिम दिशेला मग पश्चिमेपासून काय बघा? खाली जावा तुम्ही, क्लॉकवाईज जायचं म्हणजे घड्याळाच्या दिशेनं. बघा इथनं असं गेलं घड्याळाच्या दिशेनं, आग्नेयेकडून घड्याळाच्या दिशेनं उत्तरेकडे गेलं, उत्तरेकडून घड्याळाच्या दिशेनं पश्चिमेकडे गेलं, सॉरी आग्नेयेकडून उत्तरेकडे गेलं, तसंच आहे. त्याच पद्धतीने ईशान्येला बघा. ईशान्य कुठं आहे? इथं आहे. हा, ईशान्येकडून पश्चिमेकडे गेलं. त्यानंतर पश्चिम दिशेकडून कुठं जायचं आहे? आता पश्चिम दिशेकडून तुम्हाला आग्नेयेकडे 135 डिग्री जावा. तर कसं? घड्याळाच्या दिशेनं. कोण येणार? आग्नेय. पश्चिमेला काय म्हणणार? आग्नेय. तर ऑप्शन क्रमांक 2 हे त्याचं बरोबर उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 81 ते 83 साठी सूचना काय दिलेल्या आहेत त्या बघा. आणि हा प्रश्न सोडवायचा कसा ते सुद्धा तुम्हाला मी सांगतो. 4x4x4 एकक मापाच्या एका घनाकृती लाकडी ठोकळ्याला समोरासमोरील पृष्ठावर समान रंग येतील अशा प्रकारे निळा, लाल व पिवळा असे रंग दिले. त्यानंतर त्याचे बघा 1/1/1 मापाच्या एकक घनांमध्ये विभाजन केले तर पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा. मग काय म्हटले? जे समोरासमोरील पृष्ठांवर समान रंग येतील अशा प्रकारे निळा, म्हणजे समजा मी इथं काय बघा, ह्याला निळा रंग दिला, इथं निळा रंग दिला इथं, तर त्याच्या ह्या बाजूला सुद्धा म्हणजे इमॅजिन करा त्याच्या ह्या बाजूला सुद्धा कुठला असणार? निळा असणार. जर समजा इकडे लाल दिला, इथं ह्या पृष्ठाला ह्या सगळ्यासनी जर लाल दिला तर त्याच्या ह्या बाजूच्या सगळ्यासनी सुद्धा लाल असणार. जर व मी वरती पिवळा दिला तर हे खालून सुद्धा असणार, खालून सुद्धा त्या भागाला मी काय दिला?
पिवळा दिला, कारण 3D आकृती आहे ती इमॅजिन करावी आपल्याला लागते. त्याला काय असणार, ह्याला सुद्धा काय असणार आहे, पिवळा रंग असणार, पिवळा रंग असणार. आता काय म्हटलंय, एक ही पृष्ठ रंगीत नाही असे घन किती. एकही बघा ह्याच्यामध्ये ह्या घनाकृती आकृतीच्या मधले जे घन असणार आहेत ते काय असणार आहेत, रंगीतहीन असणार आहेत, म्हणजे त्याला रंग नसणार आहे. तर त्याचं एक सूत्र आहे, ते सूत्र काय बघा, n-2 चा काय बघा घन करायचा. हा घन किती बाय कितीचा आहे, सुरुवातीला दिलेलं बघायचं, तर 4/4 म्हणजे n ची संख्या किती आहे, 4 आहे. -2 चा तिथं किती आहे बघा, तर त्याचा 4 - 2 किती येणार, तर 2, आणि 2 चा घन किती येणार, 8. म्हणजे किती, हे 8 घन असं आहे की एकही पृष्ठ रंगीत नाही, असं 8 घन आहेत, ते रंग त्यांना नाही आहेत. ठीक आहे. त्यानंतर पुढला प्रश्न बघा, पुढला प्रश्न काय, पिवळा व निळा, प्रश्न काय 82वा, पिवळा व निळा असे 2 रंग असणारे घन ठोकळे किती आहेत. आता बघा मी तर तुम्हाला दाखवतो, पिवळा व कुठला म्हटलाय, निळा म्हटलाय. मी समजा मी काय म्हणतोय, ह्याला काय बघा पिवळा रंग दिला, या सर्व घनासने मी काय दिला, पिवळा, आणि ह्या घनासने मी काय बघा, निळा. मला सांगा पिवळा रंग आणि कुठं असणार, तर ह्या बाजूला एक असणार, आणि त्याच्या काय बघा ह्या बाजूला सुद्धा पिवळा रंग असणार, त्याच्या ह्या बाजूला सुद्धा पिवळा रंग असणार. ओके, त्याचा इकडे निळा आहे, म्हणजे त्याच्या ह्या बाजूला सुद्धा इकडे काय असणार, निळा असणार. आता पिवळा आणि निळा दोन्ही रंग, मला सांगा इथं जर पिवळा असला तर ह्या घनाला बघा इथं निळा असणार, म्हणजे पिवळा आणि निळा रंग आला. इथं पिवळा असला तर इथं काय बघा निळा असणार, इथं पिवळा असला इथला निळा असणार, इथं पिवळा आणि इथं काय बघा निळा. त्याच पद्धतीनं ती याचे इथं किती झाले, 4 घन झाले. तसेच इथं पिवळा असणार, इकडे इकडे पिवळा असणार, आणि त्याच्या इथल्या आतल्या बाजूला कुठला असणार, निळा रंग असणार, म्हणजे इथं 4 झाले. तसेच पिवळा आणि निळा, इथं निळा रंग आहे बघा, इथं निळा रंग, इकडे या घनाच्या या बाजूला निळा रंग, आणि इकडं पिवळा रंग येणार, म्हणजे इथं 4 झाले. आणि तसेच बघा तिचं ह्या कोण्याला सुद्धा असणार, म्हणजे एकूण किती होणार, तर एकूण 16 काय असणार आहेत, एकूण 16 असं ठोकळे असणार आहेत, त्यांना पिवळा पण रंग आहे आणि निळा पण रंग त्यांच्यामध्ये आहे. क्वेश्चन नंबर 83 बघा, जास्तीत जास्त 3 पृष्ठे रंगीत असणारे घन ठोकळे किती. तर 3 पृष्ठ रंगीत असणारे हे सर्व बघा रंगीत आहेत, हे सर्व घन, हे सर्व वरचे खालचे सर्व रंगीत आहेत. मग तिन्ही पण 3 म्हणजे 3 पृष्ठ जास्तीत जास्त, म्हणजे 2 असते चालतील, 1 असला चालतील. तर काय करा, एकूण घन बघा, एकूण ठोकळ किती असतात घनामध्ये, तर 64 असतात. एकूण किती असतात, 64. आणि रंग नसणारे ठोकळे किती, आपण सुरुवातीला प्रश्न काढलेला होता, तर ते किती होते, 8 होते. मग 64 मधनं 8 जर गेलं तर किती येतात, 56. ऑप्शन क्रमांक 3 हे त्याचं बरोबर उत्तर आहे. ऑप्शन क्रमांक 3 हे त्याचं बरोबर उत्तर आहे. आता प्रश्न क्रमांक 84 आणि 85 साठी सूचना बघा. पुढील आकृतीत दिलेल्या संख्यामध्ये एक विशिष्ट नियम आहे, तो ओळखून प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय लिहायचा आहे. प्रश्न क्रमांक 84 बघा, हे दिलेलं आहे बघा, ह्याच्यात काहीतरी असं लिंक लागते काय बघा, तर इथं 7 दिलेला आहे. काय होते बघा, तर ह्या तिघांचा गुणाकार करा, 5चा 8चा आणि 7चा गुणाकार करा. 8 किती आले बघा, 5 गुणुले 8 गुणुले 7, 8 40, आणि 40 गुणुले 7 किती आलं, 280. आणि इथं किती लिहिले मात्र 28, म्हणजे ह्यो शून्य काढून टाकलेलं आहे, फक्त हे 28 लिहिलेलं आहे. त्यानंतर या तिघांचा गुणाकार, 6चा 4चा आणि 5चा, 6 30 किती आला बघा, 6चा 5चा आणि 4चा किती येणार आहे, तो 120 येणार. फक्त 12 घ्यायचं, हे 0 काढून टाकायचं, फक्त 12 घेतले. त्याच पद्धतीनं 9चा 3चा आणि 10चा गुणाकार करा, 9 गुणुले 10 गुणुले 3, 9 त्रिक 27, आणि 27 गुणुले 10 किती येणार, 270 येणार. फक्त 27 घ्या, म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 हे त्याचं बरोबर उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 85 बघा. आता हे कसं केले, तर ह्या 7चा आणि 8चा काय गुणाकार करा, 7 8 किती आलं, 56 आलं. त्यानंतर 4चा आणि 3चा गुणाकार करा, 4 त्रिकम किती आलं, 12, आणि ते त्याच्यातनं वजा घालवा. 56 मधनं 12 गेलं की किती येते, 44. बघा पुढं 9चा आणि 5चा गुणाकार करा, ह्या आकृती ह्याच्यात बघा इथं 9चा आणि 5चा गुणाकार किती आला, 9 किती झालं, 45 झालं. आणि काय बघा, ह्या 2चा आणि काय बघा 7चा गुणाकार किती आला, 14, आणि हे त्याच्यातनं वजा करायचं. 45 मधनं 14 गेलं, 31 राहिले. तसंच या 6चा आणि 9चा गुणाकार, 9 सक्क किती आलं, 54 आलं, वजा या 8चा आणि 3चा गुणाकार, 8 त्रिक 24 आलं. कळालं, तर किती येते, 54 येतं, 0 5तनं
2 गेले उरले 30. 30 हे त्याचं उत्तर. ऑप्शन क्रमांक 3. 30. ऑप्शन क्रमांक 3 हे त्याचं बरोबर उत्तर आहे. त्यानंतर पुढला प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक 86 आणि 87 साठी सूचना दिलेल्या आहेत. दिलेली प्रश्न आकृती पाण्याच्या पृष्ठभागावर उभी धरली असता तिचे पाण्यातील प्रतिबिंब कसे दिसेल ते पर्यायातून शोधायचं. ज्यावेळी मी काय सांगतोय तुम्हाला, आरशातील प्रतिमा असते ती बघा ह्या डायरेक्शनला उलटी टाकायची. कुठल्या ह्या डायरेक्शन उलटी टाकायची. आणि जर पाण्यातील प्रतिमा असेल तर ती खाली उलटी टाकायची. कुठं बघा खालच्या बाजूला काय करायची, ती उलटी टाकायची. खालच्या बाजूला काय करायचं, उलटी करून टाकायची. म्हणजे तिची जी ही बाजू आहे, म्हणजे जी ही बघा ही आहे ना, ती खाली जाणार. ती खाली कुठल्या पर्यायात आहे, हित आहे, हित आहे, हित आहे. परत काय बघा, हे सुद्धा काय बघा त्याचं खालच्या बाजूला असं तयार. मग खालच्या बाजूला कुठं तयार होतंय, हित तयार होते. कारण हित एक दिसतंय बघा, हित असं एक कोणा आहे, असा आहे. ते ह्या आकृतीत आहे का, नाही आहे, फक्त ते ह्या आकृतीत आहे बघा. इथं दिसतंय का, इथं दिसते तुम्हाला. परत ह्या आकृतीत पण ते आहे, इथं पण आहे बघा, इथं पण आहे, इथं पण आहे. ठीक आहे, हित पण आहे. परत आणि काय बघा फरक दिसतोय, अनेक फरक दिसतोय. ते म्हणजे काय बघा, फरक अनेक काय दिसतोय तुम्हाला, ही आता या इथं एक लाईन दिसते का, इथं ही लाईन इथं नाही आहे. इथं लाईन आहे का, नाही, तर इथं आहे. ऑप्शन क्रमांक यू चौथा त्याचा बरोबर उत्तर आहे. ऑप्शन क्रमांक 4. 4 नंबरचं ऑप्शन बरोबर उत्तर. त्यानंतर पुढली प्रश्न आकृती. आता ही पाण्यातील प्रतिबिंब कसं दिसेल ते सांगायचं. बघा या बाजूला खाली काय बघा, खाली उलटी करून टाकायची म्हणतोय. तर काय बघा हा गोल काय बघा खालच्या बाजूला जाणार, हित जाणार, असा हित जाणार, हित काय बघा भरीव आहे, त्यामुळे हे काय बघा निघून गेलं. ह्यो गोल काय बघा वरच्या ठिकाणी जाणार. हे तर काय बघा सगळ्यांच्यातच दिलेला, हित दिलेला, हित दिलेला, हित दिलेला. ठीक आहे. आता हे आकृती आहे, हे काय बघा लक्षात ठेवायचं. ही जी आकृती आहे ही पाण्यातील प्रतिमा कशी असणार आहे, ह्याची बघा ही अशी असणार आहे, बरोबर अशी पडणार आहे. इथं ठीक आहे, मग इथं बरोबर आहे. ह्याच्यात पण काय बघा लक्षात ठेवायचं, ती चुकीची आहे. आणि ह्याच्यात चुकीची काय, मधी गोल दिलेला आहे बघा, इथं मधी गोल आहे, ह्यो मधी गोल हित आहे. खरं हित काय बघा नाही आहे, त्यामुळे हेच गेलेलं आहे आणि हे गेले, त्यामुळे ऑप्शन क्रमांक 1 हे त्याचं बरोबर उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 88 आणि 90 साठी सूचना दिलेल्या आहे. प्रश्न क्रमांक 88 आणि 90 हे प्रश्न सोपे असतात. सोबत दिलेल्या अक्षरांच्या मनोराचे निरीक्षण करा. त्याखाली दिलेल्या प्रश्नांच्या उत्तरासाठी योग्य पर्याय निवडा असं म्हटलेलं आहे. बघा काय म्हटलेलं आहे, प्रश्न क्रमांक 88 बघा, NMLI, एन कुठे दिसतो, NMLI. ओके ठीक आहे, म्हणजे ते असं असं आणि त्यानंतर हे असं. ठीक आहे. त्यानंतर MNOG यम, त्यानंतर काय बघा एनच्या ह्या बाजूचा घेतला यम, MNO आणि जी असं ओपन केलेलं आहे. तर PONG साठी कुठलं, PONG साठी आता काय बघा ज्या पद्धतीनं एन बघा सुरुवात इथं झाली ती होती NMLI, म्हणजे NMLI आणि MNOG घेतलेला होतं बघा. एनच्या ह्या बाजूचा एम घेतलेला होता. तसाच इथं PONG तुम्ही पीच्या ह्या बाजूचा कोण घ्यायला पाहिजे, ओ घ्यायला पाहिजे. ओ न सुरुवात झालेला कुठला आहे, आणि OPQE हे असलं पाहिजे. OPQE हे ऑप्शन क्रमांक 4 मध्ये आहे. हे ऑप्शन क्रमांक 4 मध्ये आहे. त्यानंतर बघा लहान करतोय, त्यानंतर पुढलं काय बघा, प्रश्न क्रमांक 89 बघा, AEF. आता AEF कुठे दिसते, पहिल्यांदा हे काढून टाकतो. AEF कुठे दिसते, ए दिसते, ई दिसते आणि त्यानंतर एफ दिसते ह्या डायरेक्शन AEF. ओके. त्यानंतर CIH, CI आणि H इथं दिसते. तर YOP कुठे दिसते बघा, ए नंतर सी कुठे घेतलाय बघा, इकडे घेतलाय. तसंच YOP वाय कुठे दिसते, के वाय इथं दिसते, YOP. तसंच तुम्हाला काय बघा आता घ्यायला पाहिजे, जसा ए साठी सी इकडे घेतलेला होता, म्हणजे ए साठी यो सी घेतलेला होता, तसा वाय साठी इकडे खाली काय बघा जी घ्यायला पाहिजे. वाय साठी काय बघा, सॉरी खरं इथं YOP कुठे दिलंय बघा, YOP कुठे दिलंय हे पण लक्षात घ्या.
तर दाखवतो तुम्हाला. आता बघा, हा प्रश्न जरा व्यवस्थित बघा. त्या प्रश्नामध्ये चूक व्हायचं नाही. इथं काय दिलंय, AEF दिलेला आहे आणि CIH दिलेला आहे. ठीक आहे. खरं इथं YOP इथलं तुम्हाला काढायचं आहे. YOP म्हणजे काय बघा, हे दिलेलं आहे. तर इथं काय बघा, हे RFE असणार. RFE ऑप्शन क्रमांक 3 हे त्याचं बरोबर उत्तर. कारण R कडून तुम्ही Y कडे जाणार. जसं तुम्ही A कडून C कडे गेलता बघा, ह्या A कडून असं खाली C कडे, तसं तुम्ही इथं कोण काय करणार, RFE या R कडून Y कडे जाणार. R कडून Y कडे जाणार. हे लक्षात घ्या. हे लक्षात घ्या. आणि हे बघा, ह्याचं पर्याय, ह्याचं 90 बघा, प्रश्न क्रमांक 90 हा सुद्धा सोडवा. UKTWZ आणि हे सर्व दिलेलं आहे. ऑप्शन काय येते, तर ह्याचं ऑप्शन क्रमांक 3 हे त्याचं बरोबर उत्तर येते. ऑप्शन क्रमांक 3 काय येते, त्याचं बरोबर उत्तर. ते कशा पद्धतीने ऑप्शन क्रमांक 3 येते ते सोडवा. हा तुमचा काय बघा, होमवर्क आहे. हे सोडवून दाखवायचं. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं हे पूर्णपणे आपण 90 प्रश्न बघितलेले लेक्चर क्रमांक 1, 2 आणि 3 मध्ये. हे जर तुम्हाला लेक्चर समजलेला असेल तर त्याला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट सुद्धा द्या. चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणजे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला कळतील. तर अशाच पद्धतीने चॅनेलला सपोर्ट करा. तुम्हाला NMMA चे नवीन नवीन व्हिडिओ इथं मिळून जातील. तर चला.